मकर संक्रांतीसाठी तिळगुळ बनवत आहेत का? बनवतच असाल. पण तुम्हाला त्या तिळगुळाचं आयुर्वेदिक काही महत्त्व आहे असं माहिती आहे का? नाही? तर चला, मी वैद्य कौस्तुभ बाठे आज तुम्हाला तिळगुळाचं आयुर्वेदिक महत्त्व सांगतो. तिळगुळाचा जो काही संयोग आहे, त्याचा गुणधर्म जाणून घेण्याच्या आधी आपण तीळ आणि गुळाचे वेगवेगळे गुणधर्म बघू. आयुर्वेदामध्ये तीळ हे गुणाने उष्ण, पचायला जड, कफ आणि पित्त यांची वृद्धी करणारे सांगितलेले आहे. ते बुद्धिप्रद, अग्निप्रदीपक, त्वकप्रसाद असं सांगून ठेवलेलं आहे. तर त्याच ठिकाणी जो गूळ आहे, इथे त्यांनी जुना गुळाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. तर तो म्हणजे रुचकर आणि पथ्यकर असं सांगितलेला आहे. तो किंचित कफकर म्हणजे शरीरामध्ये कफदोषाची उत्पत्ती करणारा आहे आणि मलमूत्रांची शुद्धी करणारा सांगितलेला आहे. मलमूत्रांची शुद्धी म्हणजे मल आणि मूत्र यांना अलगदपणे शरीरातून बाहेर काढण्यास मदत करण्यास असं सांगितलेलं आहे. तर मग संक्रांतीच्या वेळी तिळगुळ खायचा काय संबंध? त्याचं कारण असं, मकर संक्रांतीच्या वेळेस सूर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये जात असतो. म्हणजे तो धनु राशीतून मकर राशीमध्ये क्रमण करत असतो, म्हणजे प्रवेश करतो. या दरम्यान शरीरामध्ये जे काही बदल आहेत ते सुखकर व्हावेत. या कारणाने विशेष करून मकर संक्रांतीच्या वेळेस आपण तीळ आणि गुळ असा एकत्र संयोग खायला देत असतो. जेव्हा आपण तीळ आणि गुळ यांचा संमिश्र करतो, तो अत्यंत पथ्यकर असा संयोग तयार होतो. तो शरीरातील दोष यांचा समतोल राखतो, धातू यांचं बल टिकवून ठेवतो, तसेच शरीरातील इतर काही जे भावघटक आहेत त्यांचं बल टिकवून ठेवतो आणि मल आणि मूत्रांची शुद्धी करतो. त्यामुळे आपण संक्रांतीच्या वेळेस तीळ आणि गुळाचं एकत्रित संयोग करून तो सेवन करायला सांगत असतो. तर मग यावेळेस नुसतं तिळगुळ खायचं नाही. तिळगुळ खाताना हा आयुर्वेदिक दृष्टिकोन सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचा आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अशाच अजून नवनवीन आयुर्वेदीय माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा, सेव्ह करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.